नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर आज मी इथं काळा मसाला किंवा काळा तिखट किंवा घाटी मसाला बोलतात याला, ते 2 किलोच्या प्रमाणामध्ये बनवत आहे. ते मी इथं तुमच्यासोबत शेअर करत आहे. हा मी माझ्या घरच्यासाठी वर्षभर मला वापरण्यासाठी मसाला बनवलेला आहे, ते मी तुम्हाला इथं दाखवत आहे. तर इथं मी लवंगी मिरची घेतलेली आहे 2 किलोच्या प्रमाणात. ती आणून चांगली साफ करून त्याचे देठं काढून उन्हामध्ये चांगली वाळवून घेतलेली आहे. यासोबतच बेडगी मिरची घेतलेली आहे थोडीशी कलर येण्यासाठी. तर ही मी बेडगी मिरची जी आहे ती अर्धा किलो आणली होती आणि ती थोडी थोडी 2 तिखटामध्ये वापरलेली आहे. तर आता सुरुवातीला मी इथं काय करते, मिरच्या भाजून घेत आहे. त्यासाठी इथं मी मोठी कढाई ठेवलेली आहे. मिरची भाजण्यासाठी कधीही मोठं भांडंच लागतं. त्यासाठी इथं मी जी मोठी कढाई आहे ती ठेवलेली आहे गॅसवरती आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला मिरच्या ज्या आहेत त्या भाजायच्या आहेत. खूप हाय फ्लेमवरती भाजायचे नाहीत. याचं कारण असं की मिरची जी आहे ते ऑलरेडी वाळलेली असते, मग ती लगेच करपते आणि ठसका उठतो खूप. त्यासाठी कधीही मीडियम टू लो फ्लेमवरतीच मिरची भाजायची आहे. किंवा जर तुम्ही चुलीवर भाजत असाल तरीही जी लाकडं असतात, जो जाळ असतो तो बाहेर काढून ठेवायचा आणि जो विस्तव असतो त्याचा हार पडलेला असतो त्याच्यावरती शांतपणे मिरची भाजायची. मिरची भाजते वेळेला कधीही सकाळी किंवा संध्याकाळी, म्हणजे जेव्हा ऊन कमी असेल, उन्हाचा कार नसेल त्यावेळेला मिरची भाजायची, म्हणजे ही ठसका उठत नाही मिरचीचं जास्त. यामुळे आपलं काम जे आहे ते सोपं जातं. तर या गोष्टी मी स्वतः फॉलो करते, त्यासाठी मी ह्या तुमच्यासोबत शेअर करते. तर मी सकाळी सकाळी उठल्या अगोदर इथं ही मिरची जी आहे ती भाजून घेतलेली आहे. तर काय केलं आहे, मीडियम फ्लेमवरती कढाई गरम केलेली आहे. त्यामध्ये तेल घातले. थोडंसं तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये लवंगी मिरची 1 किलो आणि जी बेडगी मिरची होती ती थोडीशी घातलेली आहे. आणि अशा प्रकारे हे एक 5 ते 7 मिनिट चांगलं आपल्याला हलवत चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे मिरची सर्व बाजूनी चांगली अशी भाजली जाते. पाहू शकता इथं आता संपूर्ण तेल लागलेलं आहे मिरचीवरती. मिरचीचा कलर बदललेला आहे. अशा कलरमध्येच भाजून घ्यायचे. खूप करपवायचे नाही, हेही लक्षात ठेवायचं आहे, नाहीतर आपला मसाला चांगला होत नाही, मसाल्याला करपट वास येतो. प्रत्येक गोष्ट भाजताना हेच लक्षात ठेवायचं आहे. तर इथं एक घाणा मी भाजून घेतलेला आहे. सेम त्याच प्रोसेसनी आता मी जी दुसरी 1 किलो मिरची होती ती यामध्ये घातलेली आहे. यामध्ये थोडीशी बेडगी मिरची घातलेली आहे. वेगळी भाजण्यापेक्षा असं एकत्रच मी भाजून घेतले. आता मिरची भाजून झालेली आहे. आता इथं मी धने घेतलेले आहेत. तर 2 किलो मिरचीला मी इथं अर्धा किलो धने घेतलेले आहेत. धने म्हणजे वजनाने हलके असतात, त्यामुळे त्याची क्वांटिटीही जास्त होते. म्हणूनच मग याच कढाईमध्ये मी एकदमच धने जे आहेत ते भाजायला घातलेले आहेत. धने आपल्याला मीडियम फ्लेमवरती चांगले खमंग असे भाजून घ्यायचे आहेत आणि सर्व मसाला आपल्याला जसं भाजून होईल तसा तो थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. तर धने भाजून झाल्याच्या नंतर इथं मी हे 2 किलो कांदे होते ते अशा लांब पीसेसमध्ये कट करून वाळवून घेतलेला आहे चांगला कांदा. सोबतच खोबरं हे आहे, तेही मी 2 किलो मिरचीसाठी अर्धा किलो खोबरं जे आहे ते वापरलेलं आहे. खोबरंही चांगल्या क्वालिटीचं असावं हेही लक्षात ठेवायचं आहे आणि ते मी अशा प्रकारे कट करून घेतलं आहे खोबरं. तर आता इथं तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे कढईमध्ये. एवढं संपूर्ण तेल मी मसाला बनवण्यासाठी वापरलेलं आहे. तर यामध्ये आता सुरुवातीला खोबरं मी घातलेलं आहे. तर खोबरं हे आपल्याला डीप फ्राय करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे आपल्या मसाल्याची चव चांगली लागते. तर खोबरं घालून घेतलेलं आहे. खोबरं ही मीडियम फ्लेमवरती आपल्याला चांगलं तळून घ्यायचं आहे. खूप लालसर किंवा काळं करायचं नाही, कारण ते ऑलरेडी तेल असतं त्याच्यामध्ये. आपण तेलामध्ये तळलं आहे आणि तो तेलातून बाहेर काढल्याच्या नंतरही आणखीन ते थंड होईपर्यंत तळत राहतं. त्यासाठी खूप लालसर असं तळायचं नाही. हलकासा अशा प्रकारे ब्राऊन रंग झाला खोबऱ्याचा की मग ते तेलातून बाहेर काढायचं आहे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर जसं मी इथं मसाला भाजत आहे तसं तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. त्याचं प्रमाण आणि क्वांटिटी जी आहे तेही मी तुम्हाला सांगत आहे इथं. आणि शेवटी मग मी डिस्क्रिप्शनमध्येही तुम्हाला याची लिस्ट जी आहे ती देत आहे. तर इथं खोबरं तळून झालेलं आहे. खोबरं सुरुवातीला तळलं आहे मी, कारण खोबरं तळायला कमी तेल लागतं. आता इथं यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे. कांदा तळण्यासाठी तेल जे आहे ते कांदा शोषून घेतं, त्यासाठी सुरुवातीला खोबरं तळायचं आहे आणि नंतर मग कांदा तळून घ्यायचा आहे. हे सर्व आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे, हेही लक्षात ठेवायचं आहे. कांद्यालाही आपल्याला सेम त्याच प्रकारे तळायचं आहे जशा पद्धतीने आपण खोबरं तळलं आहे. कांदाही आपण खूप लालसर असा तळायचा नाही, हलकासा अशा प्रकारचा कलर झाला त्याचा की कांदाही आपल्याला तेलातून बाजूला काढायचा आहे.
याचं कारणही तेच आहे, कांदाही नंतर तळत राहतो, ऑलरेडी तो वाळलेला असतो, त्यामध्ये पाण्याचं प्रमाण 0 असतं. त्यामुळेही तो जसा म्हणजे तळण्याची शेवटची स्टेप येईल तसा तो करपतो मग नंतर. सोबतच यामध्ये मी कढीपत्ता वापरलेला आहे. तर कढीपत्त्याचं प्रमाण असं मी ठराविक सांगू शकत नाही. 2 जोड्या कढीपत्ता मी आणलेला होता. तो स्वच्छ धुवून घरामध्येच 1 दिवस चांगला फॅनच्या हवेला सुकवून घेतलेला होता. आणि मग आता यामध्ये ज्या प्रकारे आपण चिवड्याला कढीपत्ता तळतो त्या प्रकारे कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे. हे मला माझ्या चुलतीने सांगितलं की कढीपत्ताही घाल म्हणून. हे मी एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे यामध्ये, एवढं मी इथं सांगते. तर आता इथं खोबरं, कांदा आणि कढीपत्ता जो आहे तो तळून एकत्र अशा प्रकारे मी ठेवलेला आहे. तर हे एकत्रच ठेवायचं आणि हे काढते वेळेलाही वेगळंच काढतात. त्यामुळे कांदा, खोबरं तुम्ही जर यामध्ये लसूण घालत असाल तर ते वेगळं ठेवायचं. तर आता इथं सर्व जे खडे मसाले आहेत ते आणलेले मी 1 दिवस उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत. असंच हे उन्हामध्ये मी सुकायला ठेवलेलं होतं. साफ करून घ्यायचेत मसाले, धने आपलं सगळं उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे, हेही लक्षात ठेवायचे. मिरचीही चांगली आपली कडकडीत वाळलेली असावी. तर सर्व प्रकारचे जे खडे मसाले असतात ते इथं मी आणलेले आहेत आणि याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर इथं आता काय करायचं आहे, हे हळकुंड, सुंठ जे आहे सोबतच जायफळ आहे ते आपल्याला ठेचून घ्यायचं आहे, कारण हे अख्खं असं तळलं जात नाही व्यवस्थित किंवा भाजलं जात नाही त्यासाठी. तर सुरुवातीला हे मी ठेचून घेते, म्हणजे 2-3 तुकडे याचे करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला ते भाजायला सोपं जातं. तर आता आपला मसाला भाजताना आपलं काम सोपं व्हावं यासाठी काय करायचं आहे, तर जे सेम आकाराचे मसाले असतात ते आपल्याला एकत्र करायचे आहेत, म्हणजे ते आपल्याला एकत्र व्यवस्थित असे भाजता येतात. तर इथं मी काय केलं आहे, लवंग, काळी मिरी, त्रिफळा आहे आणि नाकेश्वर आहे, हे मी एकत्र करून घेतलेलं आहे. सोबतच यामध्ये जी आपली मसाला वेलची असते तीही घातलेली आहे, कारण याचाही आकार मला थोडंफार सेमच वाटला आणि हे वेगळं भाजण्यापेक्षा यामध्येच मग एकत्रित असं चांगलं भाजलं जाईल यासाठी मी हे सेम साईजचे मसाले आहेत ते एकत्र केलेले आहेत. आणि हे आता छोट्या आकाराचे मसाले आहेत ते मी नंतर भाजणार आहे. तर आता सुरुवातीला काय करते, हे जे ठेचून घ्यायचं आहे ते आता मी सुरुवातीला ठेचून घेत आहे. तर असं केल्यामुळे आपलं काम हलकं जातं आणि आपलं काम पटकन होतं. तर इथं जे कांदा तळून राहिलेलं तेल होतं त्यामध्येच आता हे जे ठेचून घेतलेले मसाले आहेत आपले, हा हिंगाचा खडा आहे, हिंगही आपल्याला चांगलं असं तळून घ्यायचं आहे, आतपर्यंत चांगलं तळलं पाहिजे आणि शक्य होईल तेवढं खडा हिंगच वापरा, हेही लक्षात ठेवा. नाहीच तुम्हाला मिळालं तर मग जे पावडर हिंग असतं ते मग जे छोट्या आकाराचे मसाले आहेत ते भाजते वेळेला त्यामध्ये घातलं तरीही चालतं. मग आता इथं दालचिनी मी ठेचून घेतली आणि तिचे तुकडे करायचे मला लक्षात नाही, तेलात घातल्याच्या नंतर मला लक्षात आलं अरे याचे 2-2 तुकडे करायचे होते म्हणून. पण ठीक आहे, आता नाही राहिलं लक्षात, त्याला काय करू शकत नाही. तर हे मसाले थोडेसे आकाराने मोठे आहेत म्हणून मी हे डीप फ्राय केलेत, भाजून घेतले थोडं तेल घालून तरीही चालतं. हा पहा इथं हिंग आहे, मसाले तळून झालेले होते पण हिंग तळलेला नव्हता म्हणून तो तळत ठेवलेला होता. आता जे जास्तीचं तेल होतं ते मी काढून बाजूला ठेवलेलं आहे आणि आता यामध्ये हे जे दगडफूल आहे तर हे आकाराने हलकं असतं, त्यासाठी मी हे म्हणजे एकटंच भाजलेलं आहे. असं तेजपत्ता किंवा तमालपत्र होतं पण ते तेजपत्ता कसा मोठा लांब असतो म्हणून मी दगडफूल फक्त वेगळं भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये जे एकत्र करून ठेवलेले मसाले होते ते मी आता कढईत घातलेले आहेत, म्हणजे जे आपलं काळी मिरी, लवंग, त्रिफळा ते होतं ते. सोबतच यामध्ये जे नागकेशर बोलतं त्याला, ते इथं घातलेलं आहे. हे घालते वेळेला मला लक्षात आलं की माझं जे केशर फूल असतं ते विसरलेलं आहे. तर मी काय केलं, जिथं कुटायला नेलेलं होतं मी तिथे मसाले पण होते तर तिथेच घेतलं आणि तिथेच मग ते कच्चं तसंच घातलं मग. तर हे मसाले सुरुवातीला थोडेसे हलके असे भाजून घ्यायचे आणि नंतर मग यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि तेल घालून हे मीडियम किंवा स्लो फ्लेमवरती व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. मसाले भाजते वेळेलाही खूप करपवायचे नाहीत, खूप अति भाजायचे नाहीत, हे लक्षात ठेवायचं. फक्त त्याचा कच्चेपणा जावा आणि त्याला खमंगपणा यावा एवढंच आपल्याला मसाले भाजायचे आहेत. तर इथं आता जे छोट्या आकाराचे मसाले आहेत म्हणजे बडीशोप, शाही जिरी, खसखस, तीळ घेतलेले आहेत मी यामध्ये आणि सोबतच मी घरी जिरं होतं त्याच्यातलं 1-2 चमचे पोहे खायचं जिरं जे आहे ते यामध्ये घातलेलं आहे.
तर हे सेम आकाराचे मसाले आहेत, हे मी वेगळेच भाजलेत, कारण हे लगेच भाजून होतात आणि यामध्ये मी तेल घातलेलं नाही, कारण तेल घातल्याच्या नंतर ते भांड्याला किंवा पिशवीला आपण ज्यामध्ये कांडायला नेऊ त्याला ते असं चिटकून बसतात, म्हणून मी हे असेच भाजलेत. हे भाजून झाल्याच्या नंतर मी तेजपत्ताही भाजून घेतलेला आहे, पण तो बहुतेक मला शूट मी चालू केलं नाही. तर इथं आता जे छोटे आकाराचे मसाले होते ते मी वेगळेच पिशवीमध्ये भरलेत आणि सोबत जे धने आहेत आणि जो खडा मसाला आहे तो इथं मी आता एकत्र केलेला आहे. हे मिरची सोबत भरलं तरीही चालतं, पण ऑलरेडी माझ्या 2 किलो मिरच्या असल्यामुळे माझी मिरचीची पिशवी पूर्ण भरली होती. त्यामुळे मी हे जे खडे मसाला आहे तो असा वेगळाच दुसऱ्या पिशवीमध्ये भरला आणि जे बारीकवाले मसाले आहेत ते यामध्ये तेल घालून आपण भाजलेलं होतं, त्यामुळे ते मी वेगळेच ठेवले आहेत. आता हे जे कांदा, खोबरं आणि कढीपत्ता होता फ्राय केलेला तोही वेगळ्या पिशवीमध्येच मी भरलेला आहे, कारण तो कुटताना वेगळाच कुटतात. तर इथं लाल मिरची पावडरच्या 2 किलो मिरच्या आणि काळ्या मसाल्याच्या 2 किलो मिरच्या अशा प्रकारे हे मी वेगळं वेगळं पॅक करून नेलं होतं. तर इथं पाहू शकता डंक्यावरतीच कुटायचं आहे, हेही लक्षात ठेवायचे. जी ग्राइंड करायची किंवा दळायची मशीन असते अशावरती कुटू नये, कारण हे पारंपरिक आहे डंक्याचे मशीन असते ते. तर एका बाजूला लाल मिरची पावडर आणि एका बाजूला काळा मसाला, माझा दोन्ही एकत्रच लवकर मला कुटून मिळालं. तर इथं पाहू शकता हा काळा मसाला जो आहे तो इथं बनून तयार झालेला आहे माझा. खूप मस्त सुगंधित असा हा मसाला बनून तयार झाला. खूप मस्त परफेक्ट प्रमाण आहे मसाल्याचं, मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलंच आहे, मी सुरुवातीपासून सांगत आहे. नक्की तुम्ही 1 किलोचंही मी प्रमाण देईल आणि 2 किलोचंही, तर नक्की तुम्हाला जेवढं आवश्यकता असेल तेवढं तुम्ही ट्राय करू शकता. आणि हे पाहू शकता इथं हे माझं लाल मिरची पावडर आहे. तर वर्षभराचा माझा दोन्हीही मसाले जे आहेत ते आता इथं बनवून तयार झालेले आहेत. आता टेन्शन नाही, खूप छान असा मसाला तयार झाला आहे, कारण आमच्या घरी नॉनव्हेज वारंवार बनतं आणि आम्हाला पातळ आमटी भाकरीसोबत खायला लागते. त्यासाठी मसाला जो आहे तो आमच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये लागतो. तर त्यासाठी इथं मी हा अशा प्रकारचा मसाला बनवलेला आहे. 2 किलो मिरच्या, अर्धा किलो धने, अर्धा किलो खोबरं, हे मिळूनच 3 किलो झालं आणि जे खडा मसाला होता तेही जवळजवळ 1 किलोच्या आतमध्ये, म्हणजे अर्धा पावणा किलो भरला. तर हा मसाला भरपूर असा माझा तयार झालेला आहे इथं आणि चवीलाही खूप मस्त असा झालेला आहे. सर्व स्टेप ज्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर कशी वाटली ही मसाला बनवण्याची पद्धत नक्की मला कमेंट करून सांगा. आवडले असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि मसाला बनवून आल्याच्या नंतर लगेच आमच्याकडे नॉनव्हेज मग तयार झालं त्यामध्ये. तर पाहू शकता खूप छान रंग, खूप छान चव अशी भाजीला आलेली आहे. तर इथं मटण बनवलं होतं लगेच आम्ही रात्री. तर मस्त अगदी कुठलेही त्याला वरतून मसाला वापरण्याची गरज लागत नाही नंतर. तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल भाजीची तर नक्की कमेंट करा. धन्यवाद.